आगे पूछना है तो पूछिए। मैं मेरे दूसरे दोस्त की तरफ जाता हूँ। डॉक्टर भागवत करार देश के फाइनेंस मिनिस्टर। हर भाषण के अंदर मेरे पास पूरे देश के बँक्स मेरे हात में है, फायनान्स पुरा मेरे हात में है। आता किती आहे मला माहीत आहे दिल्लीमध्ये किती त्यांचा अंदाज आहे। आता जेव्हा आम्ही जालना रोडला एक फुल फ्लायओव्हरचा आम्ही हे केलं होतं, फुल फ्लायओव्हर की चिकलठाणापासून ते नगर नाकापर्यंत तिथे, कारण मला माहित होतं की औरंगाबादला आपल्याला किती फंड मिळतील, नाही तर मी ही घोषणा केली असती की नाही त्या शेंद्रापासून आपल्याला वालूजपर्यंत करायचे आहे। मी हे गप्पा मारण्यासारखं आहे, जे रिअलिस्टिक आहे, जे माझ्या शहराला किती मिळू शकते पैसे, या अनुषंगाने मी सांगितलं होतं की आपल्याला चिकलठाणापासून आपण नगर नाकापर्यंत फर्स्ट फेजमध्ये करू। तर त्यावेळी लोकांनी मला सांगितलं होतं, मग पैसे तुमच्या पैशामुळे इतकं मोठं पैसे आपल्याला मिळणार नाही, तर उगीच इतकं जे काम आहे तेही तसंच राहा। मग ते मंत्री झाले। आता मंत्री झाल्यानंतर मला काही करायचे आहे, मला काही दाखवायचं आहे। तर हे जे फ्लायओव्हरचा जो प्लॅन होता, मी स्वतः नितीन गडकरी साहेबांच्या घरीमध्ये बसून त्यांनी सगळे पीडब्ल्यूडीचे ऑफिसर्सला बोलवले होते आणि सगळ्या पीडब्ल्यूडीच्या ऑफिसर्सच्या समोर मीटिंग झाली होती की आपल्याला औरंगाबादला जसं अहमदनगरमध्ये करण्यात आलेला आहे, दुसऱ्या शहरामध्ये एक फुल फ्लायओव्हर शहरामध्ये गाडी एंट्री व्हायलाच नकोच, आणि ज्यांना बाहेर जायचे आहे ते फ्लायओव्हरचा वापर करून जाता येते। तर हे सगळं प्लॅनिंग झाली होती। गडकरी साहेब खूप पॉझिटिव्ह होते, त्यांनी आपले सुझाव पण दिले होते। त्यांनी हे पण सांगितलं होतं की कोणत्या एजन्सी मार्फत आपल्याला डीपीआर तयार करायचे आहे। त्यांनी त्यांचे पीए आहे, हेन्स आहे, त्यांना बोलावून त्यांनी सांगितलं होतं की हे औरंगाबादसाठी खूप महत्त्वाचा हे आहे, आपल्याला हे काम करायचे आहे, तुम्ही लवकरात लवकर याचा डीपीआर तयार करण्यासाठी तुम्ही सांगा। आणि त्यांनी सांगितलं होतं की मी फंड देतो आपल्याला, आणि ते पॉझिटिव्ह झाला होता। सगळं प्लॅनिंग झाली होती। मग हे महाशय मंत्री झाले, तर मला काही वेगळं दाखवायचं आहे की ते माझे वार आहे म्हणून असं दाखवायचं होतं। तर त्यांनी एक घोषणा केली की आपल्याला फ्लायओव्हरच्या वर एक मेट्रो आपल्याला चालवायचं आहे, की आपण असा तयारी करू की आपण फ्लायओव्हरच्या वर मेट्रो करायची आहे। आता मी मागच्या 4.5 वर्षापासून मी केंद्र सरकारच्या अर्बन डेव्हलपमेंट कमिटीचा सदस्य आहे। अर्बन डेव्हलपमेंट म्हणजे देशातले जितके मेट्रो प्रोजेक्ट्स आहेत ते त्याचा एनालिसिस, त्याचं व्हॅल्युएशन करण्याचा जे आम्ही खासदारांची कमिटी आहे त्याच्यामध्ये मी आहे। म्हणजे फर्स्ट टाइम एमपीजला ही कमिटी मिळती नाही, अर्बन डेव्हलपमेंटची आणि सिव्हिल एव्हिएशनची फर्स्ट टाइम एमपीजला मिळतच नाही, म्हणजे अशी थातूर कमिटीज देतात, आणि सेकंड टर्म थर्ड टर्म सिनियरिटी प्रमाणे, कारण ते खूप महत्त्वाची कमिटी आहे। आणि मी दुसरं म्हणजे सिव्हिल एव्हिएशन कमिटीवरती आहे। तर हे अर्बन डेव्हलपमेंटमध्ये जेव्हा आम्ही देशात अनेक शहरामध्ये जेव्हा आम्ही रिव्ह्यू करण्यासाठी गेलो होतो, सर्व जिथे जिथे मेट्रो आहे ते सर्व शहर आम्ही कव्हर केलेले आहे। आणि त्यात गेलो किंवा त्यांना त्यांचं प्रेझेंटेशन आम्ही दिल्लीला कॉल करून त्यांचं प्रेझेंटेशन घेतलेलं होतं। तर मेट्रो प्रोजेक्ट औरंगाबादसाठी फिजिबल आहे का, होतं का, तर 100% आजच्या परिस्थितीमध्ये मेट्रो प्रोजेक्ट औरंगाबादसाठी फिजिबल नाही होता, कारण आपल्या जे लोकसंख्या आहे, आपला जे मुवमेंट आहे त्याच्यामध्ये मेट्रो प्रोजेक्टसाठी आपल्याला जे फंडिंग लागतं, बहुतेक कराड साहेबांना हे माहीत नसेल, ते अति उत्साहामध्ये त्यांनी सांगितलं असेल की मी आता मेट्रो रन करणार, त्यांना हे माहीत नसेल की मेट्रोसाठी केंद्र सरकार काही फंडिंग देत नाही। ते जे सिटी जे तयार करतं मेट्रो, त्यांना ज्यांना पाहिजे ते आपला एक स्पेशल पर्पज व्हेकल तयार करतं, एसपीव्ही आपण म्हणतो, आणि त्या अनुषंगाने एक कॉन्ट्रीब्युशन महानगरपालिकेचं असतं, लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडी जे आहे ते कॉन्ट्रीब्यूट करते, मग राज्य सरकारचा त्याच्यामध्ये एक हे असतं, हिस्सा असतं, आणि जे मेट्रो कॉर्पोरेशन आहे ते कॉर्पोरेशन आहे, म्हणजे गव्हर्नमेंट याच्यासाठी फंड नाही देणार, ते कॉर्पोरेशन जे आहे ते त्याच्यासाठी फंडिंग करते। म्हणजे 3 सोर्सेस आपल्याला फंडिंगसाठी लागतात, एक मेट्रो कॉर्पोरेशन, एक स्टेट गव्हर्नमेंट आणि एक लोकल सेल्फ गव्हर्नमेंट। आता हे आपली महानगरपालिकेची परिस्थिती काय, पगार द्यायला पैसे नाही, लोकांना आपल्याला बाहेर काढावं लागत आहे, त्यांची नोकऱ्या खतम करायच्या आहे, आपल्याकडे रस्ते आतापर्यंत चांगले झालेले नाही, आपल्याकडे पाण्यासाठी हे आहे, आपल्या ड्रेनेजची अवस्था काय आहे, मग किती
पैशाची आपल्याला गरज असली असती महानगरपालिकेकडून, ते शक्यच नाही होतं. जेव्हा मला वाटतं की त्यावेळी त्यांनी घोषणा केली तर हमले के आगे म्हणजे हवा में बात करने के लिए तो मुझे भी बहुत कुछ अच्छे से आता है. उस वक्त जब कराड़ साहब ने एक घोषणा की थी, मैंने एक पत्र लिखा था मुख्य कार्यकारी अधिकारी औरंगाबाद सिटी डेवलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड. 21 फरवरी 2022 को ये पत्र लिखा था. ये उसका इनवर्ड है. जब ये साहब ने घोषणा करे थे कि हम मेट्रो प्रोजेक्ट लेके आ रहे हैं, इसकी कॉपी मैं आपको देता हूं और उस कॉपी के अंदर आपको समझ में आ जाएगा. औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत मेट्रो लाईन डीपीआर बनविण्याच्या कामास स्थगिती देऊन नागरिकांच्या प्राथमिकता असलेल्या व सध्या स्थितीत अत्यावश्यक विकास कामे व प्रकल्पांना प्राधान्य देने बाबत. ये मैंने पूरा डिटेल के अंदर बताया. एक डीपीआर बनाने के लिए कितना पैसा लगता है पता है आपको? ये डीपीआर मेट्रो का, सिर्फ डीपीआर बनाने के लिए. और मैं खुला कह रहा हूं, ये मेट्रो रेल कॉर्पोरेशन जो महाराष्ट्र सरकार की है, ये सिर्फ है तो बोगस डीपीआर बना के, क्योंकि इनको कितना पैसा मिलता है एक डीपीआर बनाने के लिए? 7.5 करोड़. फक्त डीपीआर बनवण्यासाठी 7.5 करोड़ रुपये इनको देना था. मैंने खुला उसके अंदर लिखा था की स्मार्ट सिटी अंतर्गत महारेल संस्थेस मेट्रो लाईनच्या डीपीआर बनविण्यास देण्यात येणारे रुपये 7.5 कोटी पूर्णपणे वाया जाणार आहे. औरंगाबाद शहराचा विकास आराखडा पाहता सध्या तरी मेट्रो लाईन शक्यच नाही. सबब निधी शहरातील उद्याने व सध्या स्थितीत गरज असलेले लोकोपयोगी विकास कामे करण्यासाठी वापरावे. शहराला फक्त काही जंक्शन आणि विशेषतः जालना रोडवर उड्डाणपूल हवे आणि ते अत्यंत महत्वाचे आहे. मी स्पष्टपणे लिहिलं होतं की आज आम्हाला मेट्रोची नाही आहे, एक फ्लायओव्हर तुम्ही दिलं आणि शहरांच्या जे आज अनेक असे भाग आहे की जिथे रोडचे आपण इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं केलं तर आपल्याला इतकं 1000 कोटींच्या वरची गोष्ट करतो की म्हणजे 1000 कोटी रुपये आपल्याला खर्च करण्याची आवश्यकता नाही. मग त्यांनी काय केलं, एक पैसे मिळणार आपल्याला स्मार्ट सिटीवरून. मग स्मार्ट सिटीचे जे कोणी अधिकारी हे निर्णय घेतला असेल त्यांनी आता उत्तर द्यावं. मी तुम्हाला अलर्ट केलं होतं की हे सगळं बोगस धंदे सुरू आहे करते. तुम्ही आमच्या शहराचे पैशाचा असा दुरुपयोग अशा कोणत्या आधारावर केलं होतं? अच्छा ठीक आहे, त्यांनी बनवले तयार डीपीआर तयार केलं. कोणाच्या सांगण्यावरून की आमचे फायनान्स मिनिस्टर माझ्या हातात आहे. अरे तुमच्या हातात? आमच्या हातात फायनान्स आहे तर मी हे आणू ते आणू करते. अच्छा, डीपीआर सबमिट झाल्यानंतर जालना रोड जे आहे ते NHAI नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्यांच्या इख्तियारीत येते. NHAIचं त्यांनी आताच एक अराउंड 70-75 करोड रुपीज त्यांनी त्याच्या दुरुस्तीवर खर्च केलेले आहे NHAIने. आता हे डीपीआर तयार झाल्यानंतर साहेबांनी म्हटलं की हे NHAIला पाठवून द्या. म्हणजे NHAI जे एजन्सी आहे, ज्याचा रोड आहे, ज्याची मालकी हे आहे. मग NHAIने 23 मे 2023ला एक पत्र त्यांनी पाठवले. कुणाला पाठवले? एक्झिक्युटिव्ह ऑफिसर औरंगाबाद स्मार्ट सिटी. आणि त्यांनी हे सांगितलेले आहे, इंग्रजीमध्ये आहे. दिस इज रेफरन्स टू युअर ऑफिस लेटर डेटेड सबमिटेड हिअर विथ द डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट ऑफ 4 लेन व्हीक्युलर फ्लाईओव्हर फ्रॉम DMC शेंद्रा टू पंढरपूर वालूज औरंगाबाद. तो उन्होंने है तो ये करके भिजाए है कि ये जो आपने हमारे को भिजाया है डीपीआर, जिसके अंदर ये रहेगा और उसके ऊपर है तो स्क्रीन चलते रहेगी करके उन्होंने लिखा है द प्रपोजल अमाउंटिंग टू रुपीज 3,737 3,737 करोड रुपयेचा जे डीपीआर तुम्ही तयार करून आम्हाला पाठवलेले आहे is not covered under any approved scheme of NHAI not. म्हणजे आमच्याकडे अप्रूव्डच नाही आहे हे स्कीम. कोणत्या आधारावर तुम्ही तयार केले आहे? मग लास्टचा शेवटचा त्यांनी एक चपाळ मारलं. इन दिस रिगार्ड ॲज पर डायरेक्शन रिसीव्ड फ्रॉम कॉम्पिटंट ऑथॉरिटी द प्रपोजल इज रिटर्न हिअरविथ. हे घ्या तुमचा प्रपोजल आणि खिशात टाका तुमचे. म्हणजे स्पष्ट लिहिलेले आहे 3,737 रुपये का तुमने प्रपोजल दिया, हमारे कोई स्कीम के अंदर ये नहीं है. ये आम्ही तुम्हाला तुमचा प्रपोजल आमच्या वरिष्ठांच्या आदेशाने आम्ही तुम्हाला परत पाठवत आहे.
म्हणजे ते डीपीआर इतकं असेल तर आता कमिशनर साहेबांनी आणि कराड साहेबांनी त्याच्या रद्दीमध्ये किती पैसे मिळतील ते पैसे जमा करून ते स्मार्ट सिटीमध्ये टाका. नाहीतर उत्तर द्या त्यावेळी कमिशनर आणि कराड साहेबांनी आमच्या शहराचे 7.5 कोटी रुपये वाया घातलेले आहेत. फक्त आपल्या बोगस काहीतरी दाखवण्यासाठी 7.5 कोटी रुपये कराड साहेबांनी आपल्या खिशातून स्मार्ट सिटीला परत करावं. नाहीतर मी त्यांना चॅलेंज करतो की तुमच्या हातात आता किती सरकार किती महिने राहिलेली आहे त्या महिन्यामध्ये तुम्ही हे 3,737 करोड़ रुपये सैंक्शन करून आना. भले रास्ते के ऊपर खड़े रहकर कराड़ साहब को सैल्यूट करूंगा मैं. 7.5 करोड़ रुपए वापस दो या फिर 3,737 करोड़ रुपए मंजूर करने देंगे. हाँ 7.5 करोड़ रुपए जो उन्होंने डीपीआर में डाले हैं एक तो वो वापस करना, नहीं तो फिर सेंट्रल से 3,737 करोड़ की बिल्कुल 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 यही है भाई. आज 7.5 करोड़ के अंदर आप देखिएगा कि एक एक गली में हम जब काम करने के लिए जाते हैं तो 10 लाख रुपए का काम कर रहे हैं, 15 लाख रुपए का काम कर रहे हैं. आज औरंगाबाद शहर के अंदर कितने ऐसे अंदर इंटरनल रोड्स है कि जिसके अंदर हम 7.5 करोड़ के अंदर क्या नहीं कर सकते. अब अगर ये डीपीआर इतनी जल्दबाजी के अंदर बनाए हैं, मैंने एक मरतबा दानवे साहब से पूछा तो बोला साहब हमारा वो मेट्रो का क्या हुआ करके. मला काहीच माहित नाही. खरं बोलतो मला काहीच माहित नाही. म्हणजे जे रेल्वेचे आहे त्यांना काही माहित नाही आणि हे साहेब आपलं फक्त मी आहे मेरा देश का पूरा फाइनेंस बैंक मेरे हाथ में है तो तर हे याच्यासाठी मी ते कमिशनर आणि कराड साहेब दोघांनी आपल्या खिशातून 7.5 कोटी रुपये स्मार्ट सिटीला परत करा आपल्या खिशातून. अस्तिक कुमार पांडे साहेब होते आणि अस्तिक कुमार आणि आता ते कमिशनर आहे त्यांनी याच्यावर काहीतरी निर्णय घ्या की फक्त मंत्र्यांच्या आमदारांच्या खासदारांच्या बोलण्यावरून तुम्ही असे पैसे वाया घालत असेल तर मी अर्बन डेव्हलपमेंटच्या कमिटीचा सदस्य असल्यामुळे मी यांची तक्रार अर्बन डेव्हलपमेंट कमिटीमध्येही करणार आहे. कारण ते पैसे आणताना स्मार्ट सिटीच्या प्रोजेक्टमध्ये हे पैसे आले होते आणि स्मार्ट सिटीचे पैसे कुठून येतं तर अर्बन डेव्हलपमेंट कमिटी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट हे सँक्शन करतो. औरंगाबाद पहिल्या लिस्टमध्ये होतच नाही, दुसऱ्या लिस्टमध्ये होतच नाही स्मार्ट सिटीचं. आम्ही प्रयत्न केले की नाही औरंगाबादला आपल्याला स्मार्ट सिटीमध्ये आणायचे आणलं होतं. मग ह्याचा असा पैशाचा दुरुपयोग होत असेल तर हे मला हे पत्र दोघंही पत्र मी आपल्याला फॉरवर्ड करतो. मेट्रोचा काय आहे की खूप सारे शहर आहे की जिथे मेट्रो जे आहे ते फेल्ड प्रोजेक्ट झालेलं आहे. फेल्ड इन द सेन्स की त्याचा रेव्हेन्यू जितकं जनरेट व्हायला पाहिजे तर अनेक शहरामध्ये ते खूप मोठ्या लॉसेसमध्ये चाललेले आहे. अनेक शहरामध्ये काही शहरामध्ये ते हे आहे 100% ते मतलब प्रॉफिटमध्ये आहे. पण इव्हन हैदराबाद सारखा मोठा जे शहर आहे ते पण लॉसमध्ये आहे. ते आपला नागपूरचा जे मेट्रो आहे ते लॉसमध्ये आहे. कोचीचा जे मेट्रो आहे ते लॉसमध्ये आहे. तर हे अनालिसिस सगळं रिव्ह्यू करताना आणि हे जेव्हा पैसे त्यांनी उभे केलं होतं त्यांचे महानगरपालिकेने तर त्यांच्याकडे लँड बँक्स होती. मग ते लँड बँक्स त्यांनी त्याचं कमर्शियलाइज केलं होतं की ते लँड बँक बिल्डराला दिलं होतं, कमर्शियल पर्पजला दिलं होतं आणि ते पैसा जनरेट केलं होतं. आपण भिकार काय कुठे आपल्याकडे काय आहे कुठून पैसे उभे करणार. महामेट्रोला 7.5 कोटींचं वर्क ऑर्डर जेव्हा दिलं तर बोर्ड ऑफ डायरेक्टरची यांनी मंजुरी घेतली होती का? नाही, मला तर माझ्या माहितीप्रमाणे बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची परमिशन नाही घेतली होती. आणि हेच प्रश्न मी जेव्हा त्यांची तक्रार करणार आहे त्यामध्ये स्पष्ट लिहिणार आहे की म्हणजे एका आयुक्ताला आणि एका मंत्र्याला हे अधिकार आहे का कि दोघं मिळून मंत्रीने म्हटलं की अरे मैं वेळ लेके आता और उन्होंने बोला आगे पैसे लेके जा लेके आ जा. तर असं होणार नाही ना.
तो ये है की उसमें अगर हुआ है तर त्यांनी सांगावे की म्हणजे काय आहे. दानवे साहेबांची प्रतिक्रिया घ्या की तुमच्या याच्यामध्ये काय रोल होता. आपण तर रेल चालवणारे मंत्री आहे ना, तुमच्या याच्यामध्ये काय होतं ते सांगतील की मला कल्पनाच नाही की तुम्ही रेल सुरू करणार. तर ये दो पॉजिटिव एक निगेटिव न्यूज है इसमें. लेकिन मैं ये चाहूँगा कि इस ताल्लुक से अगर मौका मिला तो मैं पार्लियामेंट के अंदर भी ये आवाज़ उठाऊंगा और पार्लियामेंट के अंदर उनसे सवाल करूंगा कि आप ये बताइएगा कि आपने मेरे शहर के 7.5 करोड़ रुपए वापस कब देने वाले हैं करके. कराड़ साहब ने इसका जवाब दिया. ये तो हमने जो 70 करोड़ रुपए जालना रोड के मेंटेनेंस के लिए अभी लगाए हैं, 70 करोड़ रुपए. अब उसके अंदर दूसरी एक बात बताता हूं आपको, वो एक अलग बॉक्स आइटम बना सकते हैं. एयरपोर्ट के सामने एक फ्लाईओवर था उनके पहले इनिशियल प्लान के अंदर. एयरपोर्ट के सामने तो लेटर है ना उसको. तो एयरपोर्ट के सामने एक फ्लाईओवर था. मैंने उसका विरोध किया. मैंने इसलिए विरोध किया, मैंने बोला कि देखिए हम लोग है तो एक फुल फ्लाईओवर लेने की बात कर रहे हैं. आप अगर ये फ्लाईओवर अभी बना देंगे तो हमारे पास क्रांति चौक का फ्लाईओवर, पेट्रोल का फ्लाईओवर, फिर आगे एक, तो मैं बोला फिर हमारा पर्पस सर्व नहीं होगा. ये फ्लाईओवर को रोक दे करके उसके ऊपर वो कॉन्ट्रैक्टर जो लेडी थी हैदराबाद की, उसने खूब प्रेशर डाली कि नहीं ये करना है करके. लेकिन मैं अड़ा हुआ था. मैंने दिल्ली के अंदर वो असाकी साहब बोल के है NHAI के जो यहाँ के महाराष्ट्र के हैं, मैं उनके पास जाके बैठा और मैंने उनको बोला कि साहब हमारे लिए सैंक्शन हुआ है, आप गडकरी साहब को फोन लगाइए और पूछिएगा कि हमारे में एक फ्लाईओवर मिल रहा है तो आप ये 70 करोड़ रुपए के अंदर ये फ्लाईओवर क्यों बना रहे हैं. अल्टीमेटली मैंने इतने करस्पॉन्डेंस किया रिटर्न के अंदर तो वो फ्लाईओवर वहां से कैंसिल हुआ एयरपोर्ट के बिल्कुल सामने. अब मैंने NHAI को एक लेटर लिखा कि मैं बोला वो जो पैसा फ्लाईओवर का जो था वो कहाँ यूज किया गया. भाई एक फ्लाईओवर बनाने के लिए 17 करोड़ 18 करोड़ 22 करोड़ जो भी उसका प्रोविजन था उसमें, वो पैसा तुमने कहाँ खर्च किए. ठेकेदार को तो मिल गया था क्या. मैंने पत्र लिखा, कोई रिप्लाई नहीं आया NHAI की तरफ से. मेरे PA है शोएब साहब, उनको है तो NHAI के ऑफिसर ने फोन करके बोला कि अरे यार ये क्या हमारे पिक्चर लगा दिए है करके उसके अंदर. तो फिर मैंने डबल से है तो हमने लेटर लिखे कि हमारे को ये बताओ करके कि ये पैसा कहाँ खर्च हुआ है करके. अब जो उनका रिप्लाई आया है उन्होंने ये लिखे है कि नीचे है तो हमने क्या पेवर ब्लॉक्स लगा दिए हैं और हमने उसका. तो मैं बोला अगर फ्लाईओवर बन रहा था तो नीचे का खड्डे छोड़ने वाले थे क्या, पेवर ब्लॉक्स नहीं लगाने वाले थे. तो अब उसके पीछे भी लगा हुआ हूँ. एक दिन है तो अब गडकरी साहब को क्योंकि उसका रिप्लाई अभी से आया है, मतलब बहुत मेहनत करने के बाद. तो ये एक सवाल हमारे मन में है कि NHAI ने वो पैसा कहाँ डाला है करके. अगर वो मोहतरमा जो हैदराबाद की कॉन्ट्रैक्टर थी जिसके बहुत अच्छे कनेक्शन है सुना NHAI के अंदर, उसने वो पैसा कहाँ इस्तेमाल करी वो हमारे को बताना. या NHAI ने हमारे को बताना कि साहब ये 20 करोड़ का फ्लाईओवर था, ये 20 करोड़ है तो हमने दूसरी जगह के ऊपर एक फ्लाईओवर बना दिए. मैंने उस वक्त तो ये सुझाव दिया था कि वो जो पैसा रहेगा बचेगा जो NHAI का रोड हमारे शहर से कहीं से भी जा रहा होगा उसके अंदर तो वहां पे है तो हम उसको शिफ्ट करते हैं. ये पूरा फ्लाईओवर होने वाला है या उसका काम कहाँ है? अब क्या है मालूम क्या है कि जिसके हाथ में पूरा फाइनेंस है और जिसके हाथ में पूरे बैंक्स है और जिन्होंने 7.5 करोड़ रुपए मेरी वाट लगा दिए है शहर की, उन्होंने जवाब देना चाहिए कि अभी मेट्रो अगर नहीं हो रहा है तो वो फ्लाईओवर के लिए है तो आप अभी उसको मंजूरी देंगे या सिर्फ है तो औरंगाबाद के शहर के लोगों को है तो लॉलीपॉप दे के है तो अपना इलेक्शन तक खींच के लेके जाएंगे कि मैं ला रहा करते. अभी वो पड़ा हुआ है, वो अभी तक नहीं हुआ. यही अफसोस है ना उसका. जो काम है तो हमारा आज के दिन है तो बहुत आगे बढ़ गया होता, लेकिन सिर्फ एक आदमी के अति उत्साह की वजह से और सिर्फ शहर को कुछ तो भी मैं लॉलीपॉप दे दूं और वो लॉलीपॉप की वजह से ना हम मेट्रो के अंदर रहे ना फ्लाईओवर के अंदर रहे. म्हणजे मेट्रोमुळे तो रोड पुरा फ्लायओवर अलग करणार. मेट्रोमुळे तो